चला मग नॉनव्हेज लवर, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक भन्नाट रेसिपी. ती पण 10 मिनिटामध्ये झटपट अशी होणारी. तर माझं नाव आहे रेश्मा आणि तुम्ही बघताय RK फॅमिली मराठी. तर आज मी करणार आहे साधी सिंपल पण झटपट होणारी अशी खाऱ्या बांगड्याची चटणी. तर सगळ्यात आधी इथं मी लोखंडाचा तवा घेतला आहे आणि त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घालून एक मिडियम साईज कांदा चिरून घातला आहे. तो कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतायचा. मग त्याच्यामध्ये आपण टमाटा घालणार आहोत. तर मी इथं एक मिडियम साईजचा एक टमाटा घेतला आहे, तो त्याच्यामध्ये घातला आहे. दोन्ही एकजीव करायचं, स्मॅश करायचं, चांगलं मस्त मिक्स झालं पाहिजेत. असं मिक्स करायचं, एकजीव झालं पाहिजेत. तुम्ही आता इथे बघू शकताय आपला कांदा आणि टमाटा छान एकत्र मिक्स झाला आहे. आता याला छान असं तेल सुटतंय. आता याच्यात आपण मसाले घालणार आहोत. तर सगळ्यात आधी इथं मी हळद घालते, त्याच्यानंतर मग कोल्हापुरी लाल तिखट. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तिखट तुम्ही घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी घालते जिरा पावडर मसाला. तो मी घरी बनवून ठेवलेला आहे, त्याच्यामधला 1 चम्मच जिरा पावडर मसाला घातले. त्यानंतर माझ्याकडे होता फिश मसाला होता, तो नसला तरी चालेल, पण होता म्हणून मी तो घातला आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. इतकं छान एकत्र मिक्स करायचं की याला छान तेल सुटलं पाहिजे. तर तुम्ही आता इथे बघू शकताय छान तेल सुटलंय. आपले एकत्र छान कांदा टमाटा मिक्स झालाय, मसाले छान आतमध्ये मिक्स झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत खारा बांगडा. तर हा बांगडा मी छान भाजून घेऊन त्यातलं घाण साफ करून धुवून घेतला आहे, कारण तो खारा असल्यामुळे धुवून घ्यायचा. धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये घातला. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं. तर पुन्हा सगळं स्मॅश करून चांगलं एकजीव करायचं. हे बघा चांगलं स्मॅश करून घेतलंय, छान एकजीव झालाय, बांगडा मिक्स झालाय पूर्ण मसाल्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. आता आपण इथे मीठ घालूया. मीठ घातलं की पुन्हा परतून घ्यायचं. चला, लाल भडक अशी आपली चटणी तयार झाली. खाऱ्या बांगड्याची चटणी झटपट 10 मिनिटात तयार. आता छान वरनं कोथिंबीर घालून मस्तपैकी तिला सजवून घ्यायचं आणि गरम गरम भाकरीवरती ही चटणी घेऊन ताव मारायचा. मस्तपैकी चवीला अप्रतिम, खूप छान लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.